प्रस्तुत प्रकरणात आरोपी मुंबई प्रोहिबिशन कायद्याचे कलम 85(1) चे दोषारोपास संपरीक्षेत सामोरे जात आहे. दिनांक 10/4/2019 चे सुमारे 1:20 सुमारास नांदुरा येथील नांदुरा अर्बन बँक समोर या सार्वजनिक ठिकाणी नमूद आरोपी याने दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होईल अशा रीतीने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यास पंचासमक्ष अटक करून वैद्यकीय अधिकारी नांदुरा यांच्याकडे त्याची तपासणी करून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाल्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 246/2019 नोंदविला. त्यानंतर पुढील तपासानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर बोरसे यांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. निशाणी क्रमांक 9 अन्वये आरोपीस समजेल अशा भाषेत दोषारोप समजावून सांगितला असता आरोपीने त्यास गुन्हा कबूल नसल्याचे सांगून तो संपरीक्षेस सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. अभियोग पक्षाने आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी एकमेव साक्षीदार शेख अन्सार शेख मुख्तार याचा निशाणी क्रमांक 9 वर तोंडी पुरावा नोंदविला. वारंवार साक्ष समन्स काढूनही पोलीस साक्षीदार व इतर साक्षीदार साक्ष देणेकामी हजर झाले नाही, म्हणून निशाणी क्रमांक 1 खाली आदेश पारित करून सरकार पक्षाचा पुरावा बंद केला. आरोपीविरुद्ध पुरावा नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 313 नुसार निवेदन अभिमुक्त करण्यात आले. आरोपीतर्फे बचावार्थ कोणताही साक्षीदार तपासण्यात आला नाही. परिच्छेद उक्त सादर पुरावा तसेच दोन्ही पक्षांचे युक्तिवाद श्रवण केल्यावर माझ्यापुढे पुढील वादप्रश्न उद्भवले. त्यास समर्पक निष्कर्ष व कारणमीमांसा खालीलप्रमाणे रेखाटली आहे. परिच्छेद अभियोग पक्षातर्फे एकूण 1 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदार क्रमांक 1 शेख अन्सार शेख मुख्तार हा घटनास्थळ पंच साक्षीदार आहे. अभियोग पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्री NM वेरुळकर यांचा तर आरोपीतर्फे विद्वान विधिज्ञ श्री वाहुर वाघ यांचा युक्तिवाद श्रवण केला. परिच्छेद वादप्रश्न क्रमांक 1 सदर वादप्रश्न सिद्ध करण्यासाठी अभियोग पक्षाने घटनेच्या दिवशी, वेळी व ठिकाणी आरोपीने मद्यार्काच्या नशेत सार्वजनिक शांतता भंग होईल असे कृत्य केले. हे मुंबई प्रोहिबिशन कायद्याचे कलम 85(1) चे घटक सिद्ध करणे आवश्यक आहे. परिच्छेद अभियोग पक्षातर्फे वर नमूद केल्याप्रमाणे महत्त्वाचा साक्षीदार घटनास्थळ पंच शेख अन्सार शेख मुख्तार यास तपासले, परंतु त्याने अभियोग पक्षास समर्थनीय साक्ष दिली नसल्यामुळे अभियोग पक्ष घटनास्थळ पंचनामा पुराव्यात सिद्ध करण्यास अपयशी ठरले. त्यामुळे अभियोग पक्ष सार्वजनिक स्थळ हे घटनास्थळ असल्याचे पुराव्यात सिद्ध करण्यास अपयशी ठरले असे नमूद करावे लागत आहे. परिच्छेद अभियोग पक्षातर्फे आरोपी हा मद्यार्काच्या अंमलाखाली होता हे सिद्ध करण्याकामी एकही साक्षीदार पुरेशी संधी देऊनही तपासण्यात आला नाही. त्यामुळे पुराव्याची छाननी केली असता अभियोग पक्ष मुंबई प्रोहिबिशन कायद्याचे कलम 85(1) चे घटक सार्वजनिक ठिकाणी व आरोपी मद्यार्काच्या अंमलाखाली होता हे सिद्ध करण्यास अपयशी ठरले. त्यामुळे या वादप्रश्नाचे निष्कर्ष नकारार्थी नोंदविणे भाग पडत आहे. परिच्छेद वरील चर्चेअंती मी या निष्कर्षास येऊन पोहोचलो आहे की अभियोग पक्ष आरोपीस प्रस्तुत गुन्ह्यात गोवण्याकामी ठोस पुरावा आणण्यास अपयशी ठरले. त्यामुळे आरोपीस प्रस्तुत खटल्यातून निर्दोष मुक्त करणे न्यायोचित ठरेल असे नमूद करून पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहे. परिच्छेद आरोपी नामे परमेश्वर राहणार नांदुरा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा यास फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 248(1) अन्वये मुंबई प्रोहिबिशन कायद्याचे कलम 85(1) चे दोषारोपातून निर्दोष मुक्त करण्यात येते. आरोपीचा जामीन मुचलका रद्द करण्यात येते. प्रस्तुत प्रकरणात मुद्देमाल जप्त नसल्याने
त्याबाबत आदेश नाही. परिच्छेद दिनांक 19/1/2022 रोजी फिर्यादी श्री परमेश्वर तायडे राहणार मोमिनाबाद तालुका नांदुरा यांनी आरोपीविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याचे असे कथन आहे की सदर दिवशी दुपारी 3 वाजता फिर्यादी आरोपी क्रमांक 1च्या घरी सिमेंटच्या थैल्या मागण्यासाठी गेला असता आरोपी क्रमांक 1ने फिर्यादीला म्हटले की तुझ्या माझ्याकडे कोणत्याही सिमेंटच्या थैल्या नसून मी तुझ्या सिमेंटच्या थैल्या मागेच परत केल्या आहे असे म्हणून आरोपी क्रमांक 1 व 2 हे फिर्यादीच्या अंगावर मारण्यासाठी फावड्याचा दांडा घेऊन आले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान फिर्यादी अनिल तुळशीराम वानखेडे याला सोबत घेऊन आरोपीच्या घरी सिमेंटच्या थैल्या मागण्यासाठी गेल्याच्या कारणावरून आरोपी क्रमांक 1ने फिर्यादीला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून फावड्याच्या दांड्याने उजव्या पायाच्या मांडीवर तसेच उजव्या हाताचे दंडावर मारहाण केली. त्यावेळी भांडणामध्ये फिर्यादीचा मोबाईलला कोठेतरी पडला. त्यानंतर आरोपी क्रमांक 2ने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या 2 बोटावर विळा मारला. त्यामुळे फिर्यादीची वहिनी गंगा तायडे भांडण सोडण्यासाठी आली असता तिला सुद्धा आरोपी क्रमांक 2च्या हातातील विळा काढला. त्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली. परिच्छेद फिर्यादीच्या तक्रारीवरून नांदुरा पोलीस ठाणे येथे आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 324, 323, 507 सह वाचन कलम 34 नुसार गुन्हा क्रमांक 50/2022 नोंदविण्यात आला आहे. प्रस्तुत गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री निवृत्ती बांटे यांनी केला. तपासादरम्यान त्यांनी घटनास्थळ पंचनामा करून साक्षीदारांचे जबाब नोंदविले. तसेच गुन्ह्यात वापरलेली प्लास्टिकचा दांडा व जुना लोखंडी विळा जप्त करून तपास पूर्ण केला व त्यांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. परिच्छेद मी आरोपीविरुद्ध निशाणी क्रमांक 16 नुसार दोषारोप ठेवला. सदरचा दोषारोप आरोपीला मराठी भाषेत वाचून व समजावून सांगितला. आरोपींनी गुन्हा नाकबूल केला व खटला पुढे चालविण्याची विनंती केली. आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्याकरिता अभियोग पक्षाने एकूण 2 साक्षीदार तपासले. साक्षीदार क्रमांक 1 परमेश्वर यांना निशाणी क्रमांक 21 वर आणि साक्षीदार क्रमांक 2 गंगा यांना निशाणी क्रमांक 24 वर तपासले आहेत. परिच्छेद आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्याइतपत पुरावा अभिलेखावर न आल्याने आरोपीचे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 313 अन्वये निवेदन नोंदविण्यात आले.